नमस्कार. श्री न रा परांजपे लिखित श्री रामकृष्ण चरित्र हे श्री रामकृष्ण परमहंस यांचे चरित्र आपण वाचत आहोत. आज आपण 22व्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत. विपरीत क्षुधा आणि गात्रदाह. मागील प्रकरणावरून असे दिसून येईल की श्री रामकृष्णांचे त्यावेळचे आचरण व व्यवहार यांचा इतर साधारण माणसांना जरी नीट अर्थ कळला नाही तरी वैष्णवचरण, गौरी पंडित वगैरे मोठमोठ्या शास्त्रज्ञांना ते वेडे आहेत असे मुळीच न वाटता ते अत्यंत थोर अधिकारी पुरुष आहेत, किंबहुना ते ईश्वर अवतार आहेत असेच वाटत असे. स्वार्थैक दृष्टी, विषयलोलूप अशा लोकांना त्यांच्या उच्च अवस्थेची ओळख न पटावी यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. असो, इकडे भैरवी ब्राह्मणीला श्री रामकृष्णांच्या अवस्थेविषयीचे आपलेच मत खरे असल्याबद्दल एक उत्तम प्रमाण सापडले. भैरवी ब्राह्मणी दक्षिणेश्वरी येण्याच्या अगोदरपासूनच श्री रामकृष्णांना गात्रदाहापासून अत्यंत त्रास होत असे. तो कमी व्हावा म्हणून मथुरबाबूंनी अनेक वैद्यांची औषधे त्यांना देऊन पाहिली होती, पण गुण आला नव्हता. श्री रामकृष्ण सांगत असत, सूर्योदयापासून दुपारपर्यंत अंगाची तलखी एकसारखी वाढत असे आणि 12 वाजण्याच्या सुमारास ते इतकी असह्य होऊन जात असे की मी गंगेत गळ्या इतके अंग बुडवून ठेवून डोक्यावर कापडाचा एक तुकडा भिजवून ठेवावा व अशा रीतीने 2-3 तास पाण्यात बसून घालवावे. जास्त वेळ पाण्यात बसून राहिल्यास कदाचित एखादा भलताच रोग मागे लागेल या भीतीने इच्छा नसतानाही पाण्यातून बाहेर यावे व घरात परत येऊन तेथील संगमरवरी फरशीवर काहीतरी वस्त्र भिजवून अंथरावे व दारे बंद करून त्या भिजलेल्या वस्त्रावर गडाबडा लोळावे. ब्राह्मणीचे मात्र श्री रामकृष्णांच्या या अवस्थेसंबंधी निराळेच मत झाले. ती मथुरबाबूंना म्हणाली, हा काही रोग नव्हे खास. श्री रामकृष्णांच्या मनात ईश्वर प्रेमाने प्रचंड खळबळ उडाली आहे, तिचाच हा परिणाम आहे. ईश्वर दर्शनाच्या व्याकुळतेने अशाच प्रकारची अवस्था श्रीमती राधा व श्री चैतन्यदेव यांची होत असे. या गात्रदाहावर अगदी साधे औषध आहे. सुगंधी पुष्पांच्या माला धारण करणे व सर्वांगाला सुवासिक चंदनाचा लेप करणे. मथुरबाबू वगैरेंचा ब्राह्मणीच्या म्हणण्यावर विश्वास बसला नाही, तरी त्यांना वाटले की इतकी औषधे देऊन पाहिली, मग हेच का पाहू नये असे वाटून मथुरबाबूंनी ब्राह्मणीने सांगितल्याप्रमाणे वरील उपाय सुरू केला. आणि आश्चर्याची गोष्ट ही की 4थेच दिवशी त्यांचा हा विलक्षण गात्रदाह पूर्ण नाहीसा झाला. त्यानंतर काही दिवसांनी निराळीच भानगड उपस्थित झाली व ब्राह्मणीच्या सहज उपायानेही तीही नाहीशी झाली. श्री रामकृष्ण म्हणत, त्यावेळी काही दिवसांपर्यंत विलक्षण भूक लागत असे. कितीही खाल्ले तरी पोट म्हणून भरूच नये. रात्रंदिवस एकसारखी खायखाय सुटे आणि ती काही केल्या कमी होत नसे. वाटले की आता ही काय नवीन भानगड निघाली बुवा. ब्राह्मणीने सांगितले. ती म्हणाली, बाबा, काही हरकत नाही. ईश्वर प्राप्तीच्या मार्गात जे साधक असतात त्यांची अशी अवस्था कधीकधी होत असते. शास्त्रात सुद्धा ही गोष्ट सांगितली आहे. मी तुझा हा रोग नाहीसा करते, भिवू नकोस असे म्हणून मथुरबाबूंना सांगून तिने एका खोलीत मोठमोठी ताटे भरून खाण्याचे तरतरेचे पदार्थ मांडून ठेवविले व मला म्हणाली, बाबा, तू या खोलीतच बसून राहा व जे मनास येईल ते खुशाल हवे तितके खात जा. मग मी त्या खोलीतच बसू उठू लागलो आणि जेव्हा जे वाटेल ते खाऊ लागलो. अशा रीतीने 3 दिवस गेल्यावर ती विपरीत क्षुधा एकदाची समूळ नाहीशी झाली तेव्हा वाचलो. श्री रामकृष्णांच्या आयुष्यात अशाच तऱ्हेच्या विपरीत क्षुधेची कितीतरी उदाहरणे घडून आली आहेत. त्यातील काही येथे सांगितल्यास ते अप्रासंगिक होणार नाही. श्री रामकृष्णांच्या तपश्चर्येचा काळ एकंदर 12 वर्षाचा होता असे मागे सांगितलेच आहे. अत्यंत कठोर अशा तपश्चर्येमुळे त्यांची वज्रासारखी बळकट व दृढ प्रकृतीही ढासळून गेली होती व म्हणून पुढे काही वर्षेपर्यंत दर चातुर्मासात ते आपल्या जन्मभूमीस जाऊन राहत असत. एके वर्षी ते याप्रमाणे चातुर्मासासाठी कामारूपुकुरास गेले होते. एक दिवस रात्री 12 वाजण्याचा सुमार झाला असावा. श्री रामकृष्णांच्या दर्शनासाठी जमलेली मंडळी आपापल्या घरी गेली होती व घरातील सर्व मंडळीही निजली होती. अलीकडे श्री रामकृष्णांना अग्निमांद्य व पोटदुखीचा विकार जडला असल्यामुळे रात्री ते अगदी हलके काहीतरी अन्न खात. त्याप्रमाणे थोडेसे काहीतरी खाऊन श्री रामकृष्ण निजले होते. 12 वाजण्याच्या सुमारास आपल्या खोलीचे दार उघडून भावावेशात झोप जात जात
श्री रामकृष्ण एकाएकी बाहेर आले व रामलाल दादांची आई वगैरे बायकांना हाका मारून म्हणू लागले, तुम्ही सगळ्याजणी निजल्यात का गं इतक्यात? आम्हाला खायला घातल्याशिवाय निजल्यात का गं साऱ्या? रामलालची आई म्हणाली, अगो बाई, हे काय, तुम्ही आत्ताच नाही का खाल्लेत? श्री रामकृष्ण म्हणाले, आत्ता कधी खाल्ले? मी तर हा दक्षिणेश्वराहून आत्ता आलो ना, तुम्ही कधी मला खायला घातलेत? हे ऐकून त्या सर्व बायका चकित होऊन एकमेकींच्या तोंडाकडे पाहू लागल्या. त्यांना समजून चुकले की श्री रामकृष्ण हे सारे भाववेशात बोलत आहेत. पण आता याला उपाय काय? बरे, घरातही आता त्यांना खायला देण्यासारखे काही नव्हते. मग आता कसे करायचे? शेवटी रामलालची आई भीत म्हणाली, हे पहा, आता रात्र नाही का बरे झाली, आता घरात खायला काही उरलेले नाही, मुरमुरे देऊ का आणून थोडे? असे म्हणून त्यांच्या उत्तराची वाट न पाहता तिने एका ताटात थोडे मुरमुरे आणून त्यांच्यापुढे ठेवले. ते पाहून श्री रामकृष्ण रागारागाने ताटाकडे आपली पाठ करून बसले व एखाद्या लहान मुलासारखे म्हणू लागले, आम्हाला नकोत तुझे मुरमुरे, जा, नुसते मुरमुरे आम्ही नाही खात. त्यांची पुष्कळ समजून घातली. तुमची प्रकृती ठीक नाही, दुसरे काही खाऊन पचणार नाही. बरे, काही बाजारातून आणावे म्हटले तर आता सारी दुकाने बंद झाली असतील, म्हणून आता एवढे मुरमुरे खाऊन निजा, सकाळी उठल्याबरोबर भाजी भात करून खायला घालू. पण हे सारे ऐकतो कोण? त्यांचा आपला एखाद्या लहान मुलासारखा एकच हट्ट, नुसते मुरमुरे आम्ही खात नाही, जा. शेवटी हे काही केले ऐकत नाहीत असे पाहून रामलाल दादा उठले. त्या तेवढ्या रात्री बाजारात गेले व एका ओळखीच्या हलवायाला झोपेतून जागे करून 1 शेर मिठाई विकत घेऊन घरी आले. ती मिठाई व साधारण मनुष्य जेवढे खाऊ शकेल तेवढे मुरमुरे एका ताटात घालून ते ताट रामलाल दादाच्या आईने त्यांच्यापुढे ठेवले. मिठाई पाहून श्री रामकृष्णांना आनंद झाला व ती सारी मिठाई व तेवढे सारे मुरमुरे त्यांनी तेव्हाच खाऊन फस्त केले. साऱ्या मंडळींना भीती वाटली की आता यांची पोटदुखी खास वाढणार व ते आजारी पडणार. पण आश्चर्याची गोष्ट ही की त्यांना त्यापासून काहीही अपाय झाला नाही. एक दिवस दक्षिणेश्वरी असता असेच रात्री 2चे सुमारास उठून श्री रामकृष्ण लगबगीने आपल्या खोलीबाहेर येऊन रामलाल दादांना हाक मारून म्हणाले, भयंकर भूक लागली आहे, काही खायला मिळेल का बघ. रामलाल दादांनी नौबतखान्यात जाऊन माताजींना ही बातमी दिली व त्यांनी लगेच चूल पेटवून अंदाजे 1 शेर शिरा तयार केला. त्याच दिवशी एक स्त्री भक्त श्री रामकृष्णांच्या दर्शनासाठी आली होती व नौबतखान्यातच माताजींच्या खोलीत निजली होती. तिला उठवून तिच्याबरोबर ते शिऱ्याचे ताट माताजींनी श्री रामकृष्णांकडे पाठवले. श्री रामकृष्ण लगेच खायला बसले व त्या भावावस्थेत तो सारा शिरा त्यांनी खाऊन टाकला. हे पाहून त्या स्त्रीला फार आश्चर्य वाटले. श्री रामकृष्ण खाता खाता मध्येच तिला म्हणाले, हा शिरा कोण खात आहे सांग पाहू, मी की दुसरेच कोणी? ती म्हणाली, मला वाटते आपल्या अंतर्यामी कोणीतरी आहे, तोच खात आहे. वा, ठीक बोललीस, असे म्हणून श्री रामकृष्ण हसू लागले. अशा विपरीत क्षुधेचे कितीतरी प्रसंग सांगता येतील. नेहमी असे दिसून येईल की त्यांच्या प्रबल भावतरंगांनी श्री रामकृष्णांच्या शरीरात अशी विलक्षण उलथापालथ होऊन जाईल की त्यावेळी हे रामकृष्णच नव्हे तर दुसरेच कोणीतरी असले पाहिजेत असाच भास होईल. त्यावेळी त्यांचे चालचलन, आहार, व्यवहार वगैरे पार बदलून जाईल. बरे, मनात उसळलेला भाव नाहीसा झाल्यावर त्यांच्या शरीरात या विपरीत आचरणाने काही विकारही उत्पन्न होत नसेल. आत असलेले मनच आमच्या स्थूल शरीराला प्रत्येक क्षणी घडवीत असते, नवीन आकार देत असते. ही गोष्ट वरचेवर ऐकूनही आम्हाला पटत नाही, समजूनही उमजत नाही. परंतु श्री रामकृष्णांच्या जीवनातील निरनिराळ्या प्रसंगाचा जितका विचार करून पाहावा तितकी या गोष्टीची सत्यता अधिक निदर्शनास येते. असो, ब्राह्मणीच्या या सहज उपायाने श्री रामकृष्णांचा गात्रदाह व क्षुधारोग नाहीसा झालेला पाहून मात्र मथुर बाबू व इतर मंडळी यांच्या मनात ब्राह्मणीविषयी आदर उत्पन्न झाला व आपली धारणा खरी ठरल्याबद्दल ब्राह्मणीच्याही मनाला समाधान वाटले. श्री रामकृष्ण हे कोणीतरी थोर महापुरुष आहेत याबद्दल तिला स्वतःला शंकाच नव्हती, कारण त्यांना साधनात सहाय्य करण्यासाठी त्यांच्याकडे जाण्याचा तिला श्री जगदंबेकडूनच आदेश मिळाला होता. परंतु इतरांचीही याबद्दल थोडी बहुत खात्री होऊ लागलेली पाहून तिला समाधान वाटले. असो, तिच्या देखरेखीखाली श्री रामकृष्णांनी त्या तंत्रोक्त साधना केल्या. त्यांची थोडीफार माहिती देण्यापूर्वी स्वतः ब्राह्मणीची व तिने उल्लेख केलेल्या त्या दोघा साधकांची हकीकत पुढील प्रकरणात देण्याचे योजले आहे. प्रकरण 23.
ब्राह्मणी, चंद्र व गिरिजा यांची हकीकत. श्री रामकृष्णांच्या साधनाकालीन गोष्टीमध्ये एक गोष्ट विशेष प्रामुख्याने नजरेस येते, ती ही की त्यांना कोणत्याही धर्ममत साधनाचे वेळी गुरुला धुंडत बसावे लागले नाही. गुरुच आपणहून त्यांच्याकडे धावून आले. तंत्रमत साधनेचे वेळी, वात्सल्यभाव साधनेचे वेळी, वेदांतमत साधनेचे वेळी, इस्लाम धर्म साधनेचे वेळी, या सर्व वेळी त्या त्या मतातील सिद्धपुरुषांचे दक्षिणेश्वरी आगमन झाले. यावरून वरील गोष्ट सिद्ध होते. श्री रामकृष्ण नेहमी म्हणत, ईश्वरावर सर्व भार समर्पण करून त्याच्या दर्शनासाठी त्याची व्याकुळतेने प्रार्थना करीत असावे, म्हणजे तो सर्व काही व्यवस्था करून देतो. तसेच येथेही झाले. असो, श्री रामकृष्णांच्या तोंडून असे ऐकण्यात आले की ब्राह्मणीचा जन्म कुठेतरी पूर्व बंगालात झाला. तिला पाहताच असे वाटे की कुठल्या तरी थोर कुळात हिचा जन्म झाला असावा. पण ते कुळ कोणते, अथवा तिचे सासर कुठे व कोणत्या घराण्यात होते, अथवा इतक्या प्रौढ वयात संन्यासिनी होऊन देशी विदेशी भ्रमण करण्याला तिला कारण तरी काय झाले, अथवा ती एवढी शिकली कोठे, केव्हा, व तिने आपली उन्नती तरी कशी व कोठे करून घेतली वगैरे गोष्टींची काही एक माहिती आम्हाला मिळाली नाही, अथवा श्री रामकृष्णांच्या सांगण्यातही कधी आली नाही. साधनांमध्ये ती अत्यंत उच्च पदाला पोचली होती हे निराळे सांगण्याची जरूरच नाही. प्रत्यक्ष श्री जगन्मातेकडून श्री रामकृष्णांना सहाय्य करण्याचा तिला आदेश मिळालेला होता. यावरून ही गोष्ट आपोआपच सिद्ध होते. गुणांनी तशीच रूपानेही ब्राह्मणी असामान्य होती. श्री रामकृष्ण सांगत असत, ब्राह्मणीचे अलौकिक रूप लावण्य पाहून, तिचे एकटे राहणे व स्वतंत्र वृत्ती पाहून मथुरबाबूंच्या मनात तिच्या चारित्र्याविषयी प्रथम संशय उपस्थित झाला होता. एक दिवस ती जगन्मातेचे दर्शन घेऊन मंदिरातून बाहेर पडत असता तिला चेष्टेने ते म्हणूनही गेले, भैरवी, तुझा भैरव कुठे आहे? मथुरनाथाने अकस्मात केलेला हा प्रश्न ऐकून यत्किंचितही न गडबडता अथवा न रागवता तिने मथुरनाथाकडे शांतपणे क्षणभर पाहिले आणि जगदंबेच्या पायाखाली शवरूपाने पडून असलेल्या महादेवाच्या मूर्तीकडे तेथूनच बोट दाखवले. संशयी व विषयी मथुरबाबू एवढ्याने थोडेच गप्प बसणार होते. ते म्हणाले, वा, तो भैरव तर अचल आहे. हे ऐकून ब्राह्मणीने गंभीर स्वराने उत्तर दिले, मला तर अचेतनाला सचेतन करता येत नसेल तर मग एवढी भैरवी तरी झाले कशाला? हे शांत व गंभीर उत्तर ऐकून मथुरबाबू लाजले व ब्राह्मणीची अशी भलतीच थट्टा केल्याचे त्यांना वाईट वाटले. पुढे ब्राह्मणीचे थोर गुण व स्वभाव यांची त्यांना ओळख होऊन त्यांच्या मनातील हा दुष्ट संशय गळून नाहीसा झाला. श्री रामकृष्णांच्या पहिल्या भेटीच्या वेळेसच ब्राह्मणीने त्यांना चंद्र व गिरिजा यांच्याविषयी सांगितले. ती म्हणाली, बाबा, तुमच्यापैकी दोघांची गाठ याचे पूर्वीच पडली आणि आज इतके दिवस धुंडाळता तू सापडलास. पुढे केव्हा तरी त्यांच्याशी तुझी गाठ घालून देईल. आणि खरोखरीच पुढे काही दिवसांनी तिने चंद्र व गिरिजा यांना दक्षिणेश्वरी आणून त्यांची व श्री रामकृष्णांची गाठ घालून दिली. श्री रामकृष्णांच्या सांगण्यात असे आले आहे की ते दोघेही उच्च दर्जाचे साधक होते, परंतु साधनांच्या मार्गामध्ये पुष्कळ उन्नत होऊनसुद्धा त्यांना ईश्वराच्या दर्शनाचा लाभ झाला नाही. श्री रामकृष्ण म्हणत असत, चंद्र मोठा प्रेमळ व भक्तिमान ईश्वर भक्त होता. त्याला गुटिका स्थिती प्राप्त झाली होती. मंतरलेली गुटिका त्याने अंगावर धारण केली म्हणजे तो कोणालाही दिसत नसे. परंतु अशा प्रकारची एखादी सिद्धी प्राप्त झाली म्हणजे मनुष्याला अहंकार उत्पन्न होतो. अहंकाराबरोबरच निरनिराळ्या वासना मनात उत्पन्न होतात व त्या वासनांच्या जाळ्यात मनुष्य गुरफटला की तो आपल्या उच्च ध्येयापासून च्युत होतो. अहंकार वृत्ती म्हणजेच पुण्याचा ऱ्हास व पापाची वृद्धी, आणि अहंकाराचा ऱ्हास म्हणजे पुण्याची वृद्धी व पापाचा ऱ्हास. अहंकार वृद्धीनेच धर्महानी, त्याच्या नाशानेच धर्मलाभ, स्वार्थपरता म्हणजे पाप व स्वार्थनाश म्हणजे पुण्य. या गोष्टी कितीतरी वेळा श्री रामकृष्ण आम्हाला निरनिराळ्या तऱ्हेने समजावेत. ते म्हणत, बाबांनो, अहंकाराला शास्त्रात चित जड ग्रंथी असे म्हटले आहे. चित म्हणजे ज्ञानस्वरूप आत्मा व जड म्हणजे देह, इंद्रिये वगैरे. या दोन निरनिराळ्या वस्तूंची अहंकारच एकत्र गाठ बांधून मनुष्याच्या मनामध्ये मी देहेंद्रिय बुद्ध्यादी विशिष्ट असा जीव आहे असा भ्रम उत्पन्न करत असतो. ही चित व जड वस्तूंची गाठ सुटल्याशिवाय तो जात नाही. त्याचा त्याग केला पाहिजे. आईने मला दाखवून दिले आहे की सिद्धी या विष्ठे समान आहेत. त्यांच्याकडे कधीही मन जाऊ देऊ नये. साधना करीत असता साधकाला या सिद्धी केव्हा केव्हा आपोआप प्राप्त होत असतात, परंतु त्यांच्याकडे लक्ष दिले की साधकाची उन्नती खुंटलीच म्हणून समजावे.
साधना करीत असता एकदा विवेकानंदांना दूरदर्शनाची व दूरश्रवणाची शक्ती एकाएकी प्राप्त झाली. ध्यान करीत असता एखाद्या दूर ठिकाणी कोण काय बोलते आहे हे त्यांना सर्व समजावे. 2-3 दिवसांनी श्री रामकृष्णांना ही गोष्ट सांगताच ते म्हणाले, सिद्धी म्हणजे ईश्वर लाभाच्या मार्गातील अडथळे होत. तू काही दिवसपर्यंत ध्यानच करीत जाऊ नको. असो. गुटिका सिद्धी प्राप्त झाल्यामुळे चंद्राच्या मनात अहंकार उत्पन्न झाला आणि एका धनाढ्य मनुष्याच्या मुलीवर आसक्त होऊन आपल्या सिद्धीच्या बळावर तो तिच्याकडे येऊ जाऊ लागला. अशा रीतीने अहंकार व स्वार्थपरता यांच्या वृद्धीने हळूहळू त्याची सिद्धी नष्ट झाली व त्याची नाना प्रकारे फजिती झाली. गिरिजाच्या अंगीही अशीच अलौकिक शक्ती उत्पन्न झाली होती. एक दिवस श्री रामकृष्ण गिरिजाबरोबर शंभू मल्लिकांच्या बगीचात फिरण्यात गेले होते. शंभू मल्लिकांची श्री रामकृष्णांवर फार प्रीती असे. श्री रामकृष्णांची कोणत्याही तऱ्हेची सेवा कराव्यास मिळण्यास त्यांना धन्यता वाटे. त्यांनी माताजींच्यासाठी म्हणून मुद्दाम जवळच थोडीशी जमीन विकत घेऊन तेथे लहानसे घर बांधून दिले होते. माताजी गंगा स्नानास अथवा श्री रामकृष्णांच्या दर्शनास आल्या म्हणजे त्याच घरात पुष्कळदा राहत. शंभू मल्लिकांची पत्नी माताजींची देवता ज्ञानाने पूजा करी. मथुर बाबूनंतर कित्येक दिवसापर्यंत श्री रामकृष्णांचे कलकत्त्यात जाण्या येण्याचे भाडे नेहमी शंभू बाबूच देत. त्यांना विशेष काही वस्तूंची गरज दिसल्यास ती त्यांना लगेच आणून देत. मथुर बाबूंच्या मागून श्री रामकृष्णांच्या सेवेचा अधिकार शंभू बाबूंनाच प्राप्त झाला होता. श्री रामकृष्ण शंभू बाबूंना आपले द्वितीय रसददार म्हणजे अन्नादी पुरवणारे असे म्हणत. त्यांचा बगीचा काली मंदिरापासून जवळच असल्यामुळे श्री रामकृष्ण नेहमी तिथे फिरावयास जात व शंभू बाबूंशी तासनतास ईश्वरविषयक गोष्टी करून परत येत. असो. त्या दिवशी श्री रामकृष्ण व गिरिजा तिथे फिरावयास गेले. श्री रामकृष्ण म्हणत, भक्तांचा स्वभाव गांजाखोरासारखा असतो. गांजाखोर चिलीम भरून तिचा एकदम आपण स्वतः ओढून ती मग दुसऱ्याच्या हाती देतो. असा एखाद दुसरा गांजाखोर जवळ नसला म्हणजे एकट्याने चिलीम ओढून त्याला चांगलीशी नशा चढत नाही व त्याचे समाधान होत नाही. भक्तांचेही असेच होते. दोघे भक्त एका ठिकाणी मिळाले म्हणजे त्यातील एक जण ईश्वरीय कथाप्रसंगात तन्मय होऊन आनंदमय होऊन चूप बसतो व ईश्वरीय कथा सांगण्याला दुसऱ्याला अवसर देतो आणि त्या कथा ऐकून आपल्या आनंदात अधिकच निमग्न होतो. त्या दिवशीही तसेच झाले. ईश्वरीय कथाप्रसंगात वेळ किती झाला याचे कोणासच भान राहिले नाही. संध्याकाळ टळून जाऊन एक प्रहर रात्र झाली तेव्हा कुठे परत जाण्याची श्री रामकृष्णांना शुद्ध आली. शंभू बाबूंचा निरोप घेऊन गिरिजाबरोबर ते परत फिरले व काली मंदिराच्या रस्त्याने चालू लागले. पण रात्र बरीच झाली असल्यामुळे अंधार फार पडला होता व डोळ्यात बोट घातले तरी दिसत नव्हते. रस्ता चुकू लागला व पावलोपावली ठेचा लागू लागल्या. श्री रामकृष्ण गिरिजाचा हात धरून कसे तरी हळूहळू ठेचाळत चालले होते, पण त्यामुळे त्यांना अत्यंत कष्ट होऊ लागले. हे पाहून गिरिजा म्हणाला, दादा जरा उभे राहा पाहू, मी तुम्हाला उजेड दाखवतो. असे म्हणून तो त्यांना पाठमोरा उभा राहिला आणि त्याच्या पाठीतून प्रकाशाचे लांबच लांब किरण बाहेर निघून त्या साऱ्या रस्त्यावर चक्क उजेड पडला. श्री रामकृष्ण सांगत, त्या उजेडाने काली मंदिराच्या फाटकापर्यंतचा सर्व रस्ता लख्ख दिसू लागला व त्या उजेडातच मी त्या रस्त्याने निघून आलो. म्हणून श्री रामकृष्ण थोडेसे हसले व पुन्हा म्हणाले, परंतु गिरिजाची ही शक्ती यापुढे फार दिवस टिकली नाही. काही दिवसांच्या इथल्या म्हणजे माझ्या सहवासाने ती सिद्धी नाहीशी झाली. याचे कारण विचारता ते म्हणाले, त्याच्या कल्याणासाठी मातेने त्याची ती सिद्धी या शरीरात आकर्षण करून घेतली. त्यानंतर त्याचे मन सिद्धीवरून उडून जाऊन ईश्वराच्या मार्गात अधिकाधिक अग्रसर होऊ लागले. प्रकरण 24. श्री रामकृष्णांची तंत्र साधना 1861 ते 1863. मुख्य 64 तंत्रामध्ये ज्या ज्या साधना सांगितल्या आहेत त्या सर्व ब्राह्मणीने माझ्याकडून एकामागून एक करून घेतल्या. काय त्या कठीण साधना त्या करू लागल्या असता बहुतेक साधक पथभ्रष्ट होतात, पण आईच्या कृपेने मी या सर्वातून पार पडलो. कोणत्याही साधनेला मला 3 दिवसाहून अधिक वेळ लागला नाही. श्री रामकृष्ण. भैरवी ब्राह्मणीचे दक्षिणेश्वरी आगमन झाले त्यावेळी श्री रामकृष्णांना श्री जगदंबेचे दर्शन झालेले होते. अर्थातच त्यांचा अधिकार त्यावेळी फार मोठा होता व साधना करण्याचा जो उद्देश असतो तो त्यांचा साध्य झाला होता. असे होते तर मग त्यांना ईश्वर दर्शनानंतरही पुन्हा साधना करण्याचे काय प्रयोजन होते व ब्राह्मणीला हा एवढा खटाटोप करण्याचे काय कारण होते, हे 2 प्रश्न सहजच उद्भवतात.
पैकी पहिल्या प्रश्नाचे उत्तर देणे फार कठीण आहे. ईश्वर दर्शनानंतर आपल्याला साधना का कराव्या लागल्या याबद्दल वेगवेगळ्या वेळी स्वतः श्री रामकृष्णांनी वेगवेगळी कारणे सांगितली आहेत. एकदा ते म्हणाले, वृक्षलतादिकांचा साधारण नियम असा आहे की त्यांना अगोदर फुले येतात व मग फळे येतात, परंतु त्यातील एखादे असे असते की त्याला अगोदर फळ व मागाहून फूल येते. माझ्याही बाबतीत असेच झाले, परंतु यावरूनही असे का झाले हा प्रश्न शिल्लकच राहतो. 2. आणखी एकदा ते म्हणाले, हे पहा, जो समुद्राच्या किनाऱ्यावर राहतो त्याला कधीकधी वाटते की या रत्नाकरात कोणकोणती रत्ने आहेत ते पाहावे. त्याचप्रमाणे आईची कृपा झाल्यावर मला असे वाटावे की सच्चिदानंद सागरात काय काय रत्ने पडलेली आहेत ते पाहावे. म्हणून ती पाहण्यासाठी आईजवळ मी हट्ट धरून बसे व माझी परमकृपाळू आईही माझा अत्यंत आग्रह पाहून माझे हट्ट पुरवी. अशा रीतीने निरनिराळ्या धर्माच्या साधना माझ्याकडून घडल्या. या त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असाच दिसतो की त्या निरनिराळ्या मतांच्या साधना त्यांनी केवळ जिज्ञासेने कौतुकाने केल्या. 3. आणखी एकदा ते म्हणाले, स्वरूपाने माझ्यासारखा एक तरुण संन्यासी कधीकधी या देहातून बाहेर निघून सर्व गोष्टींमध्ये मला उपदेश देई. त्याच्या तोंडून मी जे ऐकले होते त्याचाच उपदेश न्यांगटा व ब्राह्मणी यांनी येऊन पुन्हा एक वार केला. यावरून असे वाटते की वेदशास्त्रे वगैरेच सांगितलेल्या विधीची मर्यादा रक्षण करण्यासाठीच त्यांना गुरुस्थानी मानून मला त्यांच्यापासून पुन्हा उपदेश घ्यावा लागला. नाहीतर सर्व काही अगोदरच माहीत असता पुन्हा त्या गोष्टी सांगण्यासाठी न्यांगटा वगैरेंना गुरुरूपाने येण्याचे काहीच प्रयोजन सापडत नाही. यावरून त्यांच्या ईश्वर दर्शनाच्या साधना म्हणजे केवळ शास्त्राची मर्यादा रक्षण करण्यासाठी होत्या. त्यांना स्वतःला त्याची तादृश आवश्यकता नव्हती असे म्हणावे लागते. 4. त्याचप्रमाणे त्यांनी स्वतःच असेही म्हणून दाखवले आहे की तेव्हा मला नाना प्रकारची ईश्वरीय रूपांची दर्शने होत. परंतु हा सर्व माझ्या डोक्याचा भ्रम तर नाही ना असा मला संशय वाटे. म्हणून हे खरे की खोटे याचा पडताळा पाहण्यासाठी अमुक गोष्ट घडून येईल तर हे दर्शन मी खरे आहे असे समजेन असे मी म्हणावे आणि तेव्हा ते तसे घडून यावे. याच्या उदाहरणादाखल ते सांगत, एकदा मी म्हणालो, राणी रासमणीच्या 2 मुली यावेळी येथे येऊन पंचवटीखाली उभ्या राहून जर मला हाक मारतील तर मी हे सर्व खरे आहे असे मानेन. आणि त्या मुली त्याच वेळी तेथे येऊन त्यांनी मला हाक मारली व म्हटले, तुमच्यावर जगदंबा लवकरच कृपा करील. असेच आणखी एकदा म्हणालो, जर हे समोरचे दगड बेडकासारख्या टणटण उड्या मारतील तर माझी दर्शने खरे आहेत असे मी समजेन आणि खरोखरच ते दगड बेडकाप्रमाणे उड्या मारित आहेत असे मला दिसले. यावरून असे दिसते की आपल्याला प्राप्त झालेली दर्शने आणि अनुभव खरे आहेत की खोटे आहेत असा अत्यंत प्रबल संशय त्यांच्या मनात वरचेवर उत्पन्न होईल. या उपरोक्त वचनांची एकवाक्यता कशी करता येईल हे पाहण्यासाठी खालील गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. त्यांच्या वचनावरून एवढे स्पष्ट दिसते की 1. ईश्वर दर्शनानंतर काही काळपर्यंत तरी स्वतःला प्राप्त झालेल्या अनुभवासंबंधी ते पूर्णपणे निस्संशय झाले नव्हते. 2. ब्राह्मणे श्रीमद तोतापुरी वगैरेंनी त्यांच्याकडून ज्या साधना करून घेतल्या त्यांच्या फलाफलाची त्यांना अगोदरपासून माहिती होती. 3. श्री जगदंबेचे दर्शन झाल्यानंतर इतर मतांच्या साधना त्यांनी केवळ कौतुकाने इतर मतात काय सांगितले आहे हे सहज पाहावे या इच्छेने केल्या. हे लक्षात ठेवून ईश्वर दर्शनानंतर साधना करण्याच्या कारणांची मीमांसा करू. लागल्यास असे म्हणता येईल की श्री जगदंबेचे दर्शन झाल्यानंतर त्यांना जे आध्यात्मिक अनुभव प्राप्त होऊ लागले त्याविषयी त्यांचे मन साशंकच असल्याने त्यांची संशय निवृत्ती होण्याची अत्यंत आवश्यकता होती. त्यांच्या शरीरातून बाहेर येऊन त्यांना उपदेश देणाऱ्या संन्याशाने हेच काम केले व त्यांचे मन संशयरहित केले. पुढे ब्राह्मणी व श्रीमद तोतापुरी वगैरे गुरुमंडळी आल्यानंतर त्यांच्या सांगण्याप्रमाणे श्री रामकृष्णांनी ज्या साधना केल्या त्या केवळ कौतुकाने म्हणून केल्या अथवा निराळ्या शब्दात सांगायचे म्हणजे हे त्यांचे देहप्रारब्ध होते. श्री जगदंबेने त्यास ह्या साधना करण्याची आज्ञा देण्यात अशा पुरुषांचा वंगदेशात विशेष करून रूढ असलेल्या आणि सांप्रतकाळी अधिक उपकारक असा तंत्र संप्रदाय कायम ठेवण्याच्या आणि उत्तेजित करण्याच्या कार्यात उपयोग करावा असा हेतू असणेही शक्य आहे. यस्त्वात् स्मरतिरेवस्यात् आत्मतृप्तश्च मानवः आत्मन्येव च संतुष्टस्तस्य कार्यं न विद्यते. गीता अध्याय 3 17वा श्लोक. अशा अधिकारांच्या सत्पुरुषाची धर्मस्थापनेच्या कामात जगन्नियत्याकडून वेळोवेळी योजना झालेली पाहण्यात येते. इंद्र, मनु, वशिष्ठ, व्यास
इत्यादी नावे एकेका व्यक्तीची नसून वेळोवेळी विशिष्ट कार्य करण्यास नियुक्त केलेल्या भिन्न भिन्न व्यक्तीस ते अधिकार मिळाल्याने प्राप्त होत असतात असे पुराणे, योग वसिष्ठ, शारीरिक भाष्य आदी ग्रंथात आढळते. यावरून सत्पुरुषांचे विशिष्ट कार्य करण्यास योजना होणे ही जगन नियंतृत्वाच्या क्रियेची नेहमीची पद्धत आहे असे स्पष्ट दिसते. या पद्धतीस अनुसरून श्री रामकृष्णांची योजना तांत्रिक संप्रदायाची शुद्ध परंपरा कायम ठेवण्यास आणि ती विशेष प्रचलित करण्यासही जगन्मातेने केली असावी हे शक्य आहे. श्रौतकर्मात अमुक धान्ये, अमुक वृक्षांच्या समिधा इत्यादी साहित्यांची आणि विशिष्ट कुंड, मंडप, यूप, वेदी आणि विधान यांची निरनिराळ्या यज्ञयागास आवश्यकता असते. त्याप्रमाणे तांत्रिक उपासनेतील अंतर्यागाच्या पूर्तीस अंगभूत असलेल्या बाह्य विधानास ब्राह्मणीने उपयोगात आणलेल्या भिन्न पदार्थांची आवश्यकता पडणे अपरिहार्य होते असे दिसते. आणि म्हणूनच निमूटपणे जगन्मातेच्या आज्ञेचे पालन करण्याच्या हेतूने बागेच्या माळी नेईल तिकडे पाणी वाहत जाते त्याप्रमाणे विधिवाक्यास आणि ब्राह्मणीच्या आज्ञेस अनुसरून तांत्रिक साधना करीत असता श्री रामकृष्णांनी आपली वागणूक ठेवली होती असे दिसते. या दृष्टीने विचार केल्यास श्री रामकृष्णांना ईश्वर दर्शनानंतर साधना करण्याचे काय प्रयोजन होते या प्रश्नाचा बराचसा उलगडा होईल असे वाटते. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.